नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बांध फोडल्याचा जाब विचारणाऱ्यांना बेदम मारहाण. शिरूर पोलिसांनी 2 तासात सराईत आरोपींना केली अटक. शेतातील पाणी साठवण्यासाठी केलेला बांध फोडल्याचा जाब विचारला गेलेल्या दोघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना शिरूर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने केवळ 2 तासात अटक केली आहे. 18 जून रोजी दुपारी 4 वाजता निमोणी तालुका शिरोर येथील घोड नदीच्या पात्रात फिर्यादी दत्तात्रय नानासो काळे यांनी शेतातील पाणी साचावे यासाठी केलेला बांध आरोपी संकेत ज्ञानदेव काळे, शुभम ज्ञानदेव काळे व समीर प्रकाश शेलार या तिघांनी मोटरसायकलवरून येऊन फोडला. बांध का फोडला असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या फिर्यादी व त्यांचे भाऊ अक्षय काळे यांच्यावर आरोपी तुटून पडले. संकेत काळे व शुभम काळे यांनी दोघांनाही डोक्यात, तोंडावर, पाठीवर, छातीवर बेदम मारहाण केली. समीर शेलारने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे ठार मारू अशी धमकी दिली. मारहाण करून तिघेही मोटरसायकलवरून निमोणे गावातून निघून जाताना गावकऱ्यांना आम्ही जेलमध्ये राहून आलो आहे, आम्ही कोणाला घाबरत नाही, आमच्या नादाला लागलात तर कोणालाही सोडणार नाही अशी दहशत निर्माण करणारी धमकी देऊन निघून गेले. या प्रकरणी फिर्यादी श्री दत्तात्रय नानासो काळे वय 29, व्यवसाय शेती, राहणार निमोणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्याकडे सोपवला. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तातडीने आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. तांत्रिक विश्लेषण व बातमीदारांमार्फत माहिती घेत असताना पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी संकेत काळे व समीर शेलार हे गोलेगाव करडे रोड परिसरात आहेत.